नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला शिक्षक युवराज इंगोले आज आपल्यासाठी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत इंग्लिश ग्रामर घेऊन येत आहे, जे की इंगोले क्लासेस वाशिम तर्फे आपल्याला शिकवल्या जात आहे। जसं की कुठली परीक्षा असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिपची असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असतील आणि किंवा शालेय परीक्षा असतील, 8, 9, 10, 12 वेळेत असेल, सर्वांसाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे। तरी आज आपण ग्रामरचा बेसिक पार्ट म्हणजेच नाउन हा पार्ट बघणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज नाउन? सर्वात पहिले आपण बघणार आहोत नाउन म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जिला नाव नाही। प्रत्येक गोष्टीला नाव आहे। कोणत्या ना कोणत्या शास्त्रज्ञाने किंवा माणसाने कोणत्या ना जी अननोन गोष्ट आहे तिला नाव दिलेलं आहे। म्हणजे जगात कुठलीच गोष्ट नाही की जिला नाव नाही, प्रत्येक गोष्टीला नाव आहे। तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत व्हॉट इज नाउन। व्हॉट इज नाउन म्हणजे नाम म्हणजे काय। नाउनचा मराठीमध्ये अर्थ होतो नाम, आणि नाम म्हणजे काय मीन्स व्हॉट इज नाउन। तर सर्वप्रथम पाहूया त्याची डेफिनेशन म्हणजेच त्याचे जे आहे व्याख्या आहे ते आपण बघणार आहोत। अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन। नाउन हा एक शब्द आहे की ज्याच्यामध्ये पर्सन, प्लेस, थिंग्स, ॲनिमल और आयडिया। लक्षात घ्या, नाउन म्हणजे असा शब्द आहे की ज्याच्यामध्ये पर्सन येतात, प्लेस येते, थिंग्स येते, ॲनिमल येते आणि आयडिया येते। या सर्वांचे नाव, पर्सन असेल, प्लेस असेल, थिंग असेल, ॲनिमल असेल किंवा आयडिया असेल, म्हणजे व्यक्ती असेल, ठिकाण असेल, वस्तू असेल, प्राणी असतील किंवा कल्पना असतील, या सर्वांचे नाव म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो? नाउन। या सर्वांचे नाव म्हणजेच काय होते? नाउन। नाउन या सर्वांचा अर्थ होतो, या सर्वांचा अर्थ काय होतो? नाउन। आता बघा याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत। पर्सन मध्ये राहुल म्हणजे व्यक्तीचं नाव काय आहे? राहुल। डॉक्टर सुद्धा व्यक्तीच आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे तर व्यक्ती आहे। व्यक्ती या गटात येणारे नाउन आहे। याच्यानंतर प्लेस म्हणजे ठिकाण। ठिकाणाला काहीतरी स्पेसिफिक नाव असते, जसं की मुंबई हे एक ठिकाण आहे। त्याच्यानंतर स्कूल हे सुद्धा नेम ऑफ प्लेस आहे। याच्यानंतर थिंग म्हणजे वस्तू, पेन, मोबाईल, चेअर, कुठलीही वस्तू, मोबाईल, चेअर, पेन, फॅन, ह्या सर्व वस्तू म्हणजेच काय? नेम ऑफ थिंग। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल म्हणजेच प्राणी। कोणाचे नाव? प्राण्यांचे नाव। याच्यामध्ये येते लॉयन, कॅट, डॉग, आहे का नाही, इतर तत्सम शब्द। लक्षात घ्या, त्या सर्व शब्द म्हणजेच काय होते? नाउन। म्हणजेच काय होते? नाउन। लक्षात घ्या। आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचे पार्ट बघणार आहोत आपण। कोणकोणते पार्ट येतात या नाउन मध्ये, कोणकोणते टाइप्स येतात हे बघणार आहोत। याच्यानंतर बघा, देयर आर मेनली 5 टाइप्स ऑफ नाउन। किती टाइप्स आहेत नाउन मध्ये? 5 टाइप आहेत। किती टाइप आहेत? 5 टाइप आहेत। त्याच्यामधला आपण कोणकोणते टाइप आहेत ते बघणार आहोत। प्रॉपर नाउन काय आहे? प्रॉपर नाउन म्हणजेच काय होते मराठीमध्ये? विशेष नाम। प्रॉपर नाउन म्हणजे काय होते? विशेष नाम। त्याच्यानंतर दुसरा आहे कॉमन नाउन। काय आहे? कॉमन नाउन। कॉमन नाउन म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो? सामान्य नाम। जसे की आपण म्हणतो ना कॉमन गोष्ट आहे का नाही? कॉमन गोष्ट म्हणजे कॉमन नाउन आहे। जसं की शहर, खेळ, कोणताही खेळ असू शकते म्हणजे कॉमन नाउन। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कलेक्टिव्ह नाउन। कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुप। कलेक्टिव्ह म्हणजे काय होते? ग्रुपचं नाव किंवा मग समुदायवाचक नाम। मराठीमध्ये काय म्हणतो कलेक्टिव्ह नाउनला? समुदायवाचक नाम। याच्यानंतर बघा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बरेच विद्यार्थी या नावामध्ये चुकतात। आयडेंटिफाय नाउन म्हणतो, आयडेंटिफाय द नाउन म्हणलं तर इथे विद्यार्थी इथं चुकतात। कारण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय होतो? भाववाचक नाम। ज्या नामाला आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो। काय करू शकतो? अनुभवू शकतो। जसं की चाइल्डहुड,
आपण लहानपण अनुभवू शकतो विद्यार्थी मित्रांनो, स्पर्श करू शकत नाही. याच्यानंतर मटेरियल नाव. मटेरियल तर माहिती आहे सगळ्यांना. मटेरियल नाव म्हणजे पदार्थवाचक नाव. पदार्थवाचक नाव मटेरियल नाव. तुम्ही मटेरियल नाव म्हणजे हे जे धातू सदृश्य नाव असतात, धातू पदार्थ, या पदार्थात जसं की प्लॅस्टिक असेल, स्टील असेल, हे पदार्थवाचक नाव आहे. मटेरियल म्हणजे तुमचं ते खर्रा पान याच्यावरनं मटेरियल नाही. मटेरियल म्हणजे हे धातू आहे, पदार्थ आहे, प्लॅस्टिक आहे, स्टील आहे, या सर्वांचे नाव म्हणजे काय होते मटेरियल नाव. कोणकोणतं बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो? प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाव, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाव, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समुदायवाचक नाव, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाव, आणि शेवटचं कोणतं होतं मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय होते पदार्थवाचक नाव. याच्यानंतर आता आपण हे सर्व नाउन डिटेल मध्ये बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम प्रॉपर नाउनच्या आधी आपण कॉमन नाउन बघूया. कॉमन नाउन लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कॉमन नाउन, आता कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन नाउन म्हणजे काय? यालाच आपण काय म्हणतो? कॉमन नाउनला सामान्य नाव म्हणतो. काय म्हणतो? सामान्य. सामान्य म्हणजे कोणती गोष्ट काय असते? सामान्य. काय गोष्टी असतात ना सामान्य? जसं की शहर सामान्य नाव आहे. मी एखाद्या शहराचं नाव घेतलं का? नाही. जसे की मुलं, मुली सामान्य नाम आहे. मी कोणत्या स्पेसिफिक मुलीचं किंवा मुलाचं नाव घेतलं का? सामान्य. पुरा इकडे रे, आता पुराचं नाव घेतलं का? कोणत्याही पोराला बोलवल्या जाऊ शकते, आहे का नाही? कोणी कोणी बोलवते ना, ते पोरा इकडे रे बाबा, दुकानावर जाय. आता नाव होतं का? नाव घेतलं का त्या व्यक्तीने? नाही. सामान्य नाम कोणत्या पोराला बोलवले जाऊ शकते, बरोबर आहे. तसंच आता पाहू डिटेल मध्ये काय. याची डेफिनेशन आहे, इट रेफर्स टू जनरल नेम, जनरल नेम सामान्य नाम, फॉर अ ग्रुप ऑफ सिमिलर थिंग्स. कशा थिंग्स? सिमिलर थिंग म्हणजे सारख्याच गोष्टी. कशा गोष्टी? सारख्याच गोष्टी. जसं की पीपल असेल, प्लेसेस असतील, ह्या गोष्टी म्हणजे सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन. काय म्हणते? इट रेफर्स टू जनरल नेम फॉर अ ग्रुप ऑफ सिमिलर थिंग्स, पीपल, प्लेसेस. म्हणजे कोणत्या कोणत्या कॉमन गोष्टी? वस्तूच्या सामान्य गोष्टी असतील, माणसाच्या सामान्य गोष्टी असतील, सामान्य माणसं असतील, किंवा सामान्य ठिकाणं असतील त्याच्याशी संबंधित. या सर्वांना आपण काय म्हणतो? कॉमन नाउन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, द बॉय इज रनिंग. आता लक्षात घ्या, एक्झाम्पल पाहिलेलं आहे, द बॉय इज रनिंग. आता याच्यामधला जो सब्जेक्ट आहे बॉय, आता बॉय हा नाउन आहे, बरोबर आहे. या वाक्यामध्ये नाउन कोणता आहे? बॉय. आता बॉय हा जो शब्द आहे, बॉय म्हणजे मुलगा. मुलगा. आता बॉय म्हणजे काय होतो? मुलगा. आता मी एखाद्या मुलाला उच्चारून म्हणलं, बेटा तुझं नाव काय आहे का नाही? मुला, ए मुला इकडे ये. तर हा काय झालं? एखाद्याचं नाव घेतलं का मी? ए बाळा इकडे ये. नाव घेतलं का? नाही. म्हणजेच काय होतो? हा सामान्य नाव. मुलगा किंवा बॉय, इंग्लिश मध्ये बॉय म्हणजे मुलगा. मग हे मुलाचे वेगवेगळे नाव असू शकतात. राजू असू शकते, राम असू शकते, राहुल असू शकते, कोणतंही नाव असू शकते. पण नाव घेतलं का मी? नाही. फक्त काय म्हणलं? मुलगा, बॉय. काय म्हटलं मी? बॉय. आता बॉय काय झालं? सामान्य नाम. कारण एखाद्या व्यक्तीचं नाव आहे का? मुलं कोणीही असू शकतात, सामान्य गोष्ट आहे, कोणाचीही मुलं असू शकतात. स्पेसिफिक नाव घेतलं का मी? नाही. म्हणून काय झाले? सामान्य नाम. त्याच्यानंतर बघा, आय लिव्ह इन अ बिग सिटी. मी मोठ्या शहरात राहतो. ऑफकोर्स तू तर मोठ्या शहरात राहतोच, पण त्या शहराचं नाव काय बघा? कोणी म्हणते, कोणी चाट आहे ते मी असं हवं तसं हवं. तसं झालं इथे की आय लिव्ह इन अ बिग सिटी. सिटी म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? शहर. यानं तर सांगितलं की मी शहरात राहतो. अरे पण कोणत्या? त्याचं नाव काय? काहीच नाही. शहरात राहतो. शहरात तर सगळेच राहतात ना शहरात. सगळे राहणारे माणसं शहरातच राहतात किंवा खेड्यात राहतात, हे का नाही? पण एखाद्या नाव घेतलं का त्यानं? नाही. म्हणजे फक्त हिंट देईल की बाबा आम्ही शहरात राहतो. सामान्य गोष्ट आहे.
काय सामान्य गोष्ट आहे, म्हणून काय आहे सिटी काय आहे कॉमन नाव. नाव घेतलं काय एखादं की बुवा आम्ही पुसदला राहतो, वाशिमला राहतो, किंवा मग एखाद्या लातूरला राहतो, मुंबईला राहतो, किंवा मग लय झालं तर लांब दुबईला राहतो, असं काय म्हणलं का नाही. यानं सरळ सांगितलं की मी शहरात राहतो, म्हणजे काय सामान्य नाव. त्याच्यानंतर बघा दिस इज अ बुक. आता बुक दिस बुक इज अ इंटरेस्टिंग. दिस बुक इज अ इंटरेस्टिंग. आता बुक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बुक म्हणजे पुस्तक. काय होते पुस्तक. आता हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे किंवा खूप मजेदार आहे. आता कोणतं पुस्तक, आता मी वाचायला समजा एखादं पुस्तक आणि मी विद्यार्थ्यांना म्हणलं वा काय मजेदार पुस्तक आहे हे, पण विद्यार्थ्यांनी विचारलं सर कोणतं पुस्तक आहे का नाही, कोणतं पुस्तक. मी त्याला आन्सर सांगितलं का की बुवा इतिहासाचं पुस्तक आहे का भूगोलाचं पुस्तक आहे का एखाद्याची ऑटोबायोग्राफी आहे का बायोग्राफी, असं काय सांगितलं का मी एखाद्या पुस्तकाचं स्पेसिफिक नाव सांगितलं का नाही. भूगोल आहे का इतिहास आहे नाही. मी फक्त काय सांगितलं विद्यार्थ्यांना बाबा काय इंटरेस्टिंग पुस्तक आहे. दिस बुक इज अ इंटरेस्टिंग. हे पुस्तक किती मजेदार आहे, चांगलं आहे. मग बुक नाव सांगितलं का नाही. कोणतं आहे काय आहे असं म्हणलं का, कोणतं काय काहीच नाही. म्हणजे काय झालं कॉमन. समजलं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतरच बघा बॉय असेल, सिटी असेल, पुस्तक असेल, या सर्व गोष्टी काय झाल्या विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाव. त्याचं स्पेसिफिक नाव सांगितलं का, सिटी, बॉय, बुक याचं स्पेसिफिक नाव सांगितलं का. कोणतं पुस्तक आहे नाही म्हणालो. कोणतं शहर आहे नाही माहीत. कोणता मुलगा आहे त्याचं नाव काय माहित आहे का, त्याचं स्पेसिफिक नाव माहित आहे का नाही. म्हणजेच काय झालं कॉमन नाव. काय झालं कॉमन नाव. सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या की कॉमन नाउन जर ओळखायचं असेल